महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागील 8 महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनधिकृत एसी काढण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता। त्या अनुषंगाने आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथील अनधिकृत 8 एसींवर कारवाई करत त्या एसी संबंधित कार्यालयाच्या विद्युत विभागामार्फत एसी काढण्यात आले आहेत। दरम्यान तर या एसी काढल्यात असे परभणी जिल्ह्यात विविध कार्यालयात अनधिकृत एसी आहेत, त्यात मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयातही एसी काढण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी दिला आहे। वातानुकूलित यंत्रण काढल्यानंतर मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर फटाके वाजवित आनंद उत्साह साजरा करण्यात आला। यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मानविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे, समावते बहुजन पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्युत विभागाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आम्ही कुठली जबरदस्ती केलेली आहे? जे वरिष्ठांचे आदेश आले त्याप्रमाणे तुम्ही कारवाई केलेली। ह्यांना हे विचारायचं कारण एवढंच आहे की आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांनी माझ्यावर आरोप केला होता की मी स्वतः जाऊन दादागिरी करून तिथले एसी काढतोय। असं कुठेही झालेलं नाहीये। त्या अनुषंगानं आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे एसी रीतसर नियमाने आणि नांदेडच्या अधीक्षक अभियंता साहेब यांच्या आदेशानं आज ह्यांनी स्वतः त्यांच्या विद्युत विभागाने एसी काढून घेतलेले आहेत। मनसेच्या पाठपुराला 8 महिने ही लढाई चाललेली आहे। त्या अनुषंगाने आज आमच्या आंदोलनाला कुठेतरी इथं यश मिळालं असं मला सांगायला वावगं ठरणार नाही। कसं आहे माहितीये का, संख्याबळ माझं कमी आहे। प्रत्येक कार्यालयात सायमल्टेनियसली एक लढाई सुरू झाली तर त्याचा जवळपास 7-8 महिने 6 महिने तरी जातात। पण इथून पुढचं जे मेन कार्यालय आहेत ह्या कार्यकारी अभियंत्यांनी मला सरळ सरळ लिहून दिलेलं आहे की असेच नियमबाह्य एसी सार्वजनिक आपलं जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा लावलेली। त्या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेलो आहे। जिल्हाधिकारी साहेब ह्यांची जर वेतन श्रेणी ही S30 असेल तर त्यांनी आम्हाला तसं जाहीर पत्र एक द्यावं। राहुल धबाले, जनशक्ती, परभणी।